एमएमआरडीएने परवानगी घेऊनच बीकेसी आणि खेरवाडीमध्ये ड्रोन उडवले असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। परिसरातल्या सर्वेसाठी परवानगी घेऊन ड्रोन उडवण्यात आले असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। खेरवाडी बीकेसी परिसरामध्ये पॉट टॅक्सीसाठी एमएमआरडीए कडून सर्वेक्षण सुरू आहे। ड्रोन उडवल्याच्या बातम्यांनंतर मुंबई पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या बघायला मिळाल्या, मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांचं हे स्पष्ट समोर आलं। बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या घिरट्या जाताना त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे। हे तपासाचा भाग आहे। त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही। त्या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे। फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूने झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे। आता त्यांचा बार फुसका ठरला। आता निश्चित झालं की एमएमआरडीचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत। यांना सहानुभूती, संशय, बघा आम्हाला कसे दबाव आणतायत, आमच्यावर पाळत ठेवतायत। मला वाटतं रडीचा डाव नका खेळू ना। मैदानात या लढा हरजित होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती, नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। ड्रोन नेमका कुणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता हा सवाल अनिल परब यांनी केला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी ट्विट करत हा सवाल केला। संवेदनशील क्षेत्रामध्ये न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग गंभीर बाब असंही परबांनी म्हटलं। त्यांचं ट्विट आपण बघूयात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती। हा ड्रोन नेमका कुणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता, या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आलं, हा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय। मातोश्री सारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रामध्ये न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणं ही गंभीर बाब आहे। या घटनेमागे कोणतं षडयंत्र लपलेलं आहे का याचा शोध घेणं ही आवश्यक आहे। महत्वाची बातमी, मिलिंद नार्वेकर यांच्या प्रचार मोहिमेत फडणवीसांसोबतच्या फोटोचा वापर झालाय। एमसीए निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर यांच्याकडून फडणवीसांच्या फोटोचा वापर करण्यात आला। मिलिंद नार्वेकर यांच्या सोशल मीडियावरील प्रचार मोहिमेमध्ये एकत्र फोटो दिसलाय। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात सध्या कोणताही प्रस्ताव नाही असं सपकाळ म्हणाले। 12 तारखेला देखील असा कोणताही प्रस्ताव येण्याची शक्यता ही धूसर असल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रीय पातळीवरती या संदर्भात चर्चा होईल असंही सपकाळ म्हणाले। अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धूसर आहे। राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल, कारण इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। त्यामुळे हे नेतृत्व एकत्रित स्वरूपामध्ये त्या संदर्भात निर्णय